मराठी पाठ्यपुस्तक अक्षर भारतीमधून धडा आहे दुसरा आणि या धड्याचे नाव आहे संतवाणी. मुलांनो, ही संतवाणी आहे. पहिला आहे संतवाणी अंकिलामी दास तुझा आणि ह्याचे कवी आहे आमचे संत नामदेव. तर चला सर्वप्रथम आपण पाहूया संत नामदेव बद्दल थोडीशी माहिती. तर मुलांनो, संत नामदेव हे आपले 1270 यांचा जन्म आहे आणि यांचा मृत्यू आहे 1350. आणि संत नामदेव मुलांनो हे वारकरी संप्रदायातील थोर संत कवी होते. थोर कवी म्हणजे मोठे कवी आणि वारकरी हे एक संप्रदाय आहे. संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा अगदी सुबोध, सरळ आणि साधी होती. मुलांनो, त्यांनी हिंदीतही रचना केली आहे. त्यांनी पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली आहे. त्यांनी शिखांच्या गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची 61 कव्यन समाविष्ट असून भक्त नामदेव की मुखवाणी ह्या नावाने ती प्रसिद्ध आहे. तर मुलांनो, ही होते संत नामदेवची बद्दल माहिती. तर आपण पाहूया की हे अंकिलामी हे दास तुझा या अभंगामध्येची प्रस्तावना काय आहे. तर मुलांनो, प्रस्तुत अभंगात संत नामदेवांनी श्री विठ्ठलाला माऊली म्हणजे आई म्हटले आहे. ते म्हणतात की आईची माया जशी तिच्या बाळावर अविरत बरसत असते तशीच मायेची पाखरण हे देवा तू माझ्यावर म्हणजे या बाळावर करावी. तर संत नामदेव इकडे बाळ आहे आणि त्यांची माऊली आणि त्यांची आई कोण आहे? श्री विठ्ठल. तर अशी विनवणी या अभंगात ते आपल्या आर्त शब्दात प्रकट केलेली आहे. तर चला पाहूया अभंग. मुलांनो, पहिला अभंग असा आहे. अग्नी माझी पडे बाळू माता धावे कनवाळू तैसा धावे मजिया काजा अंकिलामी दास तुझा. मुलांना सर्वप्रथम आपण इकडे बघूया अंकिलामी दास तुझा या अंकिलाचा अर्थ काय. अंकिला म्हणजे शरण आलेला म्हणजे अंकित झालेला असं म्हणू शकता की द वन हू हॅज सरेंडेड. ओके, सब्जेक्टेड. तर मुलांनो, अग्नी माझी पडे बाळू ह्याचा अर्थ काय आपण बघूया. हे जे अभंग आहे पहिला अभंग त्याचा अर्थ काय आपण पाहूया इथे. मुलांनो, श्री विठ्ठलाला इथे देवाला म्हणजे आई समजले आहे संत नामदेवनी, स्वतःला ते बाळ समजले आहे हे तुम्हाला मी सांगितलं. विठ्ठल रूपी मातेने आपल्या बाळाचा मायेने सांभाळ करावा हे सांगताना संत नामदेव इथे उदाहरणद्वारे समजावतात आहे. ते म्हणतात आहे की जर समजा आगीमध्ये बाळ चुकून पडला तर आपली दयाळू आई त्याचे रक्षण करण्यासाठी धावत जाते. ती असं बाळाला जळू देणार का? तर त्याचप्रमाणे हे देवा माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावत ये असं ते विठ्ठलाला म्हणतात. मी तुला शरण आलेला दास आहे, तुझ्या चरणी लीन झालेला मी परम भक्त आहे. तर मुलांनो, इथे काही ह्या अभंगाचे शब्दार्थ दिले आहे ते आपण पाहावे. चला बघूया. अंकिला म्हणजे मी तुम्हाला सांगितलंच की शरण आलेला असतो, अंकित झालेला. अग्नी माझी म्हणजे आगीमध्ये जाणे, इन द फायर. आणि कनवाळू म्हणजे दयाळू. तैसा म्हणजे तसा. माता म्हणजे आई किंवा जननी म्हणू शकता. आणि माझिया म्हणजे माझा. काजा म्हणजे काम किंवा कार्य. दास म्हणजे गुलाम. तर हे झाले आपले इकडे ह्याचे पहले अभंगाचे शब्दार्थ. तो बच्चों, मैं आप लोगों को यहाँ हिंदी में भी बताना चाहती हूँ कि यहाँ पे संत नामदेव क्या कहना चाहते हैं. तो संत नामदेव जो ये अपने भगवान विठ्ठल को अपनी माँ मानते हैं और अपने आप को एक उसका छोटा सा बालक. संत नामदेव कहते हैं यहाँ उदाहरण के द्वारा अपनी भक्ति को प्रकट करना चाहते हैं. वो कहते हैं जिस तरह से कोई बालक अग्नि में जाता है तो माता बड़ी दयालु दौड़ के उसने अपने बालक को पकड़ लेती है. उसी तरह जब भी मैं मुश्किल में आऊँगा, मैं नामदेव जब भी मैं संकट में आऊँगा भक्त, तो भगवान मेरे लिए दौड़ के आएंगे. तो इस उदाहरण को समझाते हुए संत नामदेव अपनी बात को भगवान के सामने रख रहे हैं. तो चलिए देखते हैं अगला अभंग. वो इस तरह से है. सवेची झेपावे पक्षिणी पिल्ली पडताची धरणी भूकलेले वत्सरावे धेनू हुंबरत धावे.
मुलांनो, या अभंगामध्ये याप्रमाणे हे देवा असे ते म्हणतात की नामदेव, की हे देवा, माझे कार्य पूर्ण करण्यासाठी तू धावत येतोस. तसंच झाडावरून अकस्मात जर पिल्लू धरतीवर पडले, कोणतेही अकस्मात जर पिल्लू धरतीवर पडले, तर क्षणाचाही विलंब न करता पक्षिणी काय करते, त्याची झेप घेते, त्याला वाचवून घेते आणि त्याला वाचवण्यासाठी ती तत्परताने जमिनीवर सुद्धा येते. तसंच तिकडे अजून एक एक्झाम्पल देऊन, उदाहरण देऊन समजवतात. ते म्हणतात की वासरू खूप भुकलेले असते, तेव्हा त्याला दूध पाजण्यासाठी गाय तत्काळ हंबरत वासराकडे धावते. मुलांनो, या अभंगाच्या रिलेटेड काही इकडे शब्दार्थ दिले आहे, तर तुम्हाला हा लेसन समजण्यामध्ये उपयोगी सिद्ध होईल. तर चला पाहूया. सवेंची म्हणजे लगेच, म्हणजे पटकन येणे, स्वतः येणे. झेपावे म्हणजे झेप घेणे. आणि पिल्ली म्हणजे पिल्ल, बाळ, छोटी. धरणी म्हणजे जमिनीवर. वत्सरावे म्हणजे वासरू, वासराचा पिल्लू म्हणजे गायचं पिल्लू. धेनू म्हणजे गाय. आणि हुंबरत म्हणजे हंबरत येणे, गाय हंबरते, आवाज काढते, त्याला असं म्हटलं आहे. तर हे होते ह्या अभंगाचे शब्द. बच्चों, मैं आपको ये अभंग को हिंदी में समझाना चाहूँगी कि जिस तरह से पेड़ से अकस्मात कोई पक्षिणी का पिल्लू, अगर बच्चा धरती पर गिरने लगता है, तो बड़े ही तेजी से पक्षिणी उसे बचा लेती है और पूरी तत्परता से उसे बचाने का प्रयास करती है कि वो उसका बच्चा ज़मीन पर न गिरे. तो जिस तरह से पक्षिणी अपने बच्चे को बचाने के लिए दौड़ती है, उसी तरह से नामदेव कहते हैं कि मैं उसका बच्चा हूँ, मेरा भक्त हूँ मैं, मेरे भगवान का, विट्ठल का, उसी तरह वो मुझे बचाने आएंगे. तो ये उदाहरण देते हैं, वो एक और उदाहरण प्रस्तुत करते हैं. वो कहते हैं जिस तरह से गाय का बछड़ा, वासरू जिसे कहा गया है, गाय का बछड़ा, जब उसे भूख लगती है, बहुत भूख लगती है, तो उसे दूध पिलाने के लिए गाय जोर जोर से चिल्लाती है और अपने बछड़े के पास दौड़ के जाती है. तो इस तरह से इस अभंग को समझाने की कोशिश की गई है. तो चलिए देखते हैं अगला अभंग. वणवा लागला से वणी, पाडस चिंतती हरणी, नामा मने मेघा जैसा, विनवितो चातक तैसा. मुलांनो, या अभंगाचा भावार्थ असा आहे की इथे नामदेव म्हणतात की रानात जेव्हा वणवा पेटला, वणवा म्हणजे आग लागणे, रानात म्हणजे जंगलात, जंगलात जेव्हा आग लागते, तर आपले पाडस त्यात सापडले तर नाही, या शंकेने हरणी चिंतेत पडते. पाडस म्हणजे मुलांनो हरणीचे पिल्लू, हरणीची मुलं, ते चिंतित पडते आणि ती व्याकुळ होते. तर तसंच इकडे हे उदाहरण देऊन संत नामदेव म्हणतात की हे विठ्ठला, तू पाण्याने भरलेला ढग आहेस, त्यातला पाण्याचा मायेचा माझ्यावर वर्षाव होऊ दे. मी पावसाच्या पाण्याविना जगू शकणारा चातकासारखा आहे, माझे जीवन तू सांभाळ, अशी मी विनवणी करीत आहे. तर मुलांनो, ह्या अभंगाच्या रिलेटेड काही शब्दार्थ आहे, ते पाहून घेऊया. वणवा म्हणजे अग्नी, म्हणजे मोठी आग लागणे जंगलात. वणी म्हणजे रानात. आणि पाडस म्हणजे हरणीचे जे पिल्लू असतात त्यांना म्हटलं आहे. आणि चिंतित म्हणजे काळजी करणे. मेघा म्हणजे ढग. आणि विनवतो म्हणजे विनंती करणे. जैसा म्हणजे जसा. तो बच्चों, यहाँ पर ये समझाने की कोशिश की है कि जिस तरह से जंगल में आग लग जाती है, बहुत बड़ी आग, और हरण के जो बच्चे होते हैं, हिरण के बच्चे, जो जिसे पाड़स कहा गया है यहाँ पर, तो वो जब अपने बच्चों को ढूंढने लगती है, चिंता में पड़ जाती है, व्याकुल हो जाती है, और जब तक वो मिलते नहीं तब तक वो शंके में रहती है कि कहीं मेरे बच्चे उस आग के शिकार तो नहीं हो गए. उसी तरह से बच्चों, यहाँ पे एग्जाम्पल देते हुए, उदाहरण देते हुए नामदेव जी कहते हैं कि हे भगवान, हे विठ्ठला, तू तो बड़ा सा मेघ है, और मैं उस मेघ का, उस पानी का एक छोटा सा वर्षाव करने के बाद जो पीने वाला पानी हूँ मैं, वो मैं एक चातक पक्षी हूँ. वो चातक पक्षी जो बारिश के पानी के बगैर जी नहीं सकता, वो पक्षी, मैं एक चातक पक्षी जैसा हूँ, ऐसा उदाहरण देते वो यहाँ समझा रहे हैं. वो कह रहे हैं कि मेरा जीवन तू ही संभाल सकता है, ऐसी मैं आपसे विनती करता हूँ कि मैं तुम्हारे आश्रय में ही हूँ, तो आप मुझे अपने शरण में लें, मुझे आश्रय दे और मुझे संभाल ले. इस तरह से वो संत नामदेव अपने भगवान विट्ठल से, अपनी माँ से, अपनी मावली से विनंती कर रहे हैं. इसलिए यहाँ इस अभंग का नाम सार्थक सिद्ध होता है कि अंकिलामी दास तुझा. क्यों? क्योंकि संत नामदेव अंकिला में शरण आए हुए हैं. किसके? अंकित आए हुए हैं, विट्ठल के, विट्ठल भगवान, विट्ठल मावली के
अंकित में आए हैं, इसके लिए ये सार्थक सिद्ध हो जाता है कि अंकिलामी दास तुझा। संत नामदेव का ये अभंग यही समाप्त होता है। और ये अभंग बच्चों, बहुत ही ज़रूरी बात की यह अभंग सकल संत गाथा खंड पहिला श्री नामदेव महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1661 कुठून घेतलेली आहे, तर हे तुम्ही लक्षात ठेवा. तो यहीं पे समाप्त करते हैं. मुलांना, तुम्हाला हे अभंग आवडलेच असेल आणि आशा आहे की तुम्हाला हे अभंग आवडलेच असेल आणि हे अभंग तुम्हाला समजलेच असेल आणि ही व्हिडिओ पण समजली असेल. तर पुढे तुम्ही शेअर जरूर करा. ज्यांना जरूर, जे विद्यार्थी असतील त्यांना अभंग जर समजले नसतील तर माझी व्हिडिओद्वारे तुम्हाला अभंग इझिली समजतील अशी मी आशा करते. तर चला, पुन्हा भेटूया आपल्या पुढच्या अभंगामध्ये. धन्यवाद.